नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता विषयातील पुढचा घटक तर्कसंगती व अनुमान यामधील चौथा आकृत्या मोजणे हा टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला काय करूया, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ना, म्हणजे व्याख्या, त्याच्यानंतर म्हणजे सूत्र कसं, त्रिकोण मोजायचे, कसे चौकोन मोजायचे, हे सगळं शिकून घेऊया. त्यानंतर या टॉपिकवरचा जो स्वाध्याय आहे ना 8.4, यातले महत्त्वाचे प्रश्नोत्तरं आपण घेऊयात. सर्वप्रथम आपण बघूया रेषा म्हणजे काय. आता ही रेषा आहे, मी त्याची आकृती काढते. एक लाईन काढली, ठीक आहे, आणि त्याला दोन बाण दाखवले, ठीक आहे. ह्या ज्या आकृतीला काय म्हणतात, रेषा. ह्या जे दोन ॲरो आहेत ना, किंवा मराठीतून त्याला आपण बाण म्हणतो, याचा अर्थ काय, की ही रेषा आहे ना अमर्यादित आहे. म्हणजे ही पुढे किती पण वाढू शकते आणि मागे पण कितीही वाढू शकते. याला स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतबिंदू असे नाहीये. ज्या लाईनला दोन ॲरो असतात तिला म्हणायचं रेषा. आता बघूया किरण. किरणची आकृती अशी, असं काढायचं आणि मग एक रेष. हा जो पॉइंट आहे ना, हा बिंदू, ह्याला काय म्हणायचं, आरंभ बिंदू. म्हणजे काय, हा जो किरण आहे ना, तो इथून स्टार्ट होतोय आणि त्याला एंड आहे का, नाहीये. ॲरोचा अर्थ काय होतं, अमर्याद ना. म्हणजे किरण रेषा जशी दोन्ही साईडनी अमर्याद असते ना, तसं किरण एकाच साईडनी अमर्याद असतो. म्हणजे त्याला आरंभ बिंदू आहे आणि त्याला अंतबिंदू हा नाहीये. त्यानंतर आता बघूया रेषाखंड. ही सुद्धा एक रेषाच असते, पण त्याला खंड असतो. म्हणजे खंड म्हणजे काय, की त्याला हे मर्यादा असते. हा त्याचा आरंभ बिंदू, हा त्याचा अंतबिंदू. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट. समजलं. रेषा अमर्यादित असते. किरण हा एका साईडनीच वाढतो, एका साईडनी तो स्टार्ट होतो, सुरू होतो. आणि रेषाखंड कसे असतात, एक मर्यादित असतात. त्यांना आरंभ बिंदू असतो आणि अंतबिंदू असतो. प्रश्न विचारला की आपल्याला एक लाईन दिलेली आहे आणि ह्याच्यात आहे ना आपल्याला असे पॉइंट्स दिले. मी त्यांना नाव देते, सपोज ए, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट, किंवा ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी. आणि मला विचारलंय ते ह्यातील एकूण रेषाखंड मोजा. तर काय करायचे, हे जे पॉइंट्स आहेत ना, इथे नावं द्यायचे. हे 2 पॉइंट मध्ये 1, या 2 पॉइंट मध्ये 2 आणि ह्याच्यामध्ये 3. मग एकूण रेषाखंड कसे मोजायचे, ह्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले, 6. म्हणजे ह्या लाईन मध्ये एकूण रेषाखंड किती आहेत, 6. आता चौथी कन्सेप्ट बघूया, कोन. कोन आपल्याला झालेलं आहे अभ्यासाला. काय असतो कोन, कोन म्हणजे अशी एक आकृती अशी, ठीक आहे. हे असतो कोन. सपोज आता तुम्हाला ह्याच्यात पण आपल्याला बेसिक कोनचे प्रकार माहिती आहे. काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. हा जो दिलाय ना, हा असं सरळ असतं तर असतो, असतो काटकोन. हा सपोज एक मला कोन दिलेला आहे, आणि त्याच्यात पण ह्या कोनात पण अजून कोन आहेत असे. तर आणि मला विचारलंय ह्याच्यात एकूण कोन किती. तर काय करायचं अशा वेळी, इथे सपोज हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना, सगळ्या कोनचा जो जिथून सुरू होता ना कोन, त्याला म्हणायचं शिरोबिंदू. तिथं मी नाव दिलं सपोज ए, आणि इथं नाव दिलं बी, आणि इथं नाव दिलं सी, आणि हे राहिले डी ई. सपोज डी आणि ई मला मोजायचे एकूण कोन. तर मी काय करायचं, हे जे इथे शिरोबिंदू आहे ना, तिथले जे कोन आहेत त्यांना नाव नंबर दिले 1 2 3. आता याला कसं लिहिणार, 1 अधिक 2 अधिक 3 एकूण किती झाले, 6. म्हणजे किती असे अजून वाढले जरी असते ना कोण, तरी मग काय करायचं, नंबर्स द्यायचे आणि त्याची बेरीज करायची. मग आपल्याला सापडणार एकूण कोण किती. आता पाचवी कन्सेप्ट आहे त्रिकोण. ह्याच्यावर काय प्रश्न आहे ना ह्याच्यात आकृत्या मोजण्यामध्ये, की एकूण त्रिकोण किती. आता एक लक्षात ठेवायचं, आता इथे खूप सारे त्रिकोण आहेत, मोजत तसे बसायचे नाही. हे सगळे जे त्रिकोण आहेत ना, हा 1 2 3 4, ह्याला मी नावं देऊन नंबर देऊन ठेवल्या. आणि एक लक्षात आलं की या चारही जे त्रिकोण आहेत ना, त्यांचा जो शिरोबिंदू आहे ना, स्टार्टिंग पॉइंट, तो सेम आहे, सी. ठीक आहे. मग अशा वेळी याला नंबर दिले. आता काय करायचं, सिंपल या अंकांची बेरीज करायची. ह्याचे उत्तर येत आहे 10. म्हणजे ह्या आकृतीत एकूण शिरोबिंदू किती, 10 आहे. आता इथं आहे ना, असं एक वाढवलं जर असतं ना त्यांनी त्रिकोण अजून असा, तर हे जे एक्स्ट्राचे त्रिकोण आहेत ना, त्यांचे सुद्धा शिरोबिंदू ए सेम आहे की नाही. मग इथे सुद्धा आपण 1 2 हे नंबर देऊन अजून त्रिकोण मोजू शकतो वाढून. ते कसे ते आपण उदाहरणांमध्ये घेऊया. आतापर्यंत समजलं एवढं. आता पुढची आकृती आहे चौकोन. चौकोन कसे मोजायचे हे बघणार आहोत.
चौकोन मोजायचं शिकायच्या आधी आपण हे बघूया की चौकोन म्हणतात कशाला. ठीक आहे. एक चौकोन म्हणजे एक भूमितीय बंद भूमितीय आकृती ज्याला 4 कोन आणि 4 बाजू असतात. मग चौकोनाचं असं नाही की तू सगळे सगळे कोन आहेत ना काटकोनच पाहिजे किंवा सगळ्या बाजू समानच पाहिजे. चौकोनाचे प्रकार हे जे चौरस वगैरे आहेत ना हे चौकोनाचे प्रकार आहेत. चौकोनाचे प्रकार कुठले कुठले आहेत बघा. चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, पतंग हे सगळे झाले चौकोनाचे प्रकार. ठीक आहे. मग आता चौकोन मोजायचा कसा? तर आता काय करूया, ह्याला नंबर द्यायचे आधी. आडव्या आडव्या लाईन आहेत आणि उभे स्तंभ आहेत ना त्यांना नंबर देऊया. आधी यांना नंबर दिले, जितके असतील तेवढे नंबर दिले आणि खाली पण जेवढे आहेत त्यांना नंबर दिले. ठीक आहे. आता एकूण चौकोन कसे मोजायचे? एकूण तर काय करायचे, हे जे उभे आडवे आहेत ना स्तंभ त्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 गुणिले गुणाकारात चिन्ह द्यायचं आणि हे जे उभे स्तंभ आहेत ना 1 अधिक त्यांची बेरीज करायची. ठीक आहे. यांची बेरीज होती 10 गुणिले याची बेरीज होती 6 म्हणजे एकूण चौकोन किती झाले? 60. लक्षात ठेवायचं, चौकोन म्हटलं ना तर असं नंबरिंग करायचं आणि त्यानंतर आडव्यांची बेरीज, उभ्यांची बेरीज आणि त्या दोन्ही बेरजांचा गुणाकार म्हणजे आपले एकूण चौकोन येणार. आता पुढची आकृती आहे चौरस. ठीक आहे. चौरस हा चौकोनाचाच एक प्रकार आहे. पण चौरसात काय आहे माहितीये का, की आपले सर्व कोण आहेत ना ह्या चौरसाचे ते सर्व काटकोन पाहिजेत आणि चौरसाच्या सर्व बाजू कशा पाहिजेत? समान. ठीक आहे. आता हा दिला एक चौरस आणि मला आता एकूण चौरस मोजायचे. मग काय करायचं? सेम चौकोनासारखं नंबर द्यायचे बॉक्सला. 1 2 3 4 आणि खाली 1 2 3 4 एवढं झालं. आता काय करायचं? एकूण चौरस मोजताना ना हे जे शेवटचे आहेत ना हे कॉलम, हे बॉक्स त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 4 अधिक नंतरच्या दोन बॉक्सेसचा 3 गुणिले 3 अधिक हे दोघांचा 2 गुणिले 2 अधिक राहिलेला उरलेला अंक किती उरलेला 1. मग त्याची बघ 4 चोक 16 3 त्रिक 9 बेदुने 4 आणि 1. आता ह्या टोटल बेरीज होती यांची 30. ठीक आहे. यांची एकूण बेरीज झाली 30 म्हणजे एकूण चौरस किती आले? 30. आता ह्यामध्ये होतं सेम सेम नंबर ऑफ उभे स्तंभ आणि आडवे स्तंभ आहेत ना म्हणजे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज सेम होते. पण जर तसे नसतील तर कसं काढायचं बघा. आता इथे आहे ना जरा वेगळी आकृती दिली. सपोज असं दिलंय तुम्हाला. आता मी काय सांगितलं होतं चौरसाच्या सर्व बाजून समान असतात. इथं आहेत का? नाहीयेत. हा आहे बाहेरचा आहे चौकोन पण त्यातले हे जे बॉक्सेस आहेत ना ते आहेत चौरस. ते मला शोधायचे. आता इथं काय करायचं माहितीये का? सेम नंबर तर द्यायचेच. 1 2 3 4 1 2 3. आता काय करायचं? शेवटचे जे बॉक्सेस आहेत ना त्यांचा गुणाकार हा सेम पहिल्यासारखंच करायचं. 4 गुणिले 3 अधिक आता ह्या दोघं राहिलेले 2 गुणिले 3 अधिक आता हे दोघं जण राहिलेत ना उरलेले अंक त्यातला मोठा कुठला आहे? 2. मग तो एकटाच 2 घ्यायचा. मागच्या ह्याच्यात एक एकटा राहिला होता ना म्हणून तो घेतला पण इथं मोठा अंक कोण आहे? 2 आहे. मग अशा वेळी काय करायचं? उरलेल्या अंकातला मोठा घ्यायचा आणि ते त्याच्यात बेरीज करायची. 4 त्रिक 12 अधिक 3 दुने 6 अधिक किती 2 मग एकूण किती झाले? 14 आणि 6 20 म्हणजे एकूण चौरस किती आले यामध्ये? 20. आता शेवटची आकृती आहे घन. घनमध्ये 2 प्रकार पडतात. एक तर तुम्ही एकूण घन मोजा आणि दुसरा प्रश्न येतो पृष्ठे किती. तर इथे एकूण घन कसे मोजायचे माहितीये का? कितीही मोठा ठोकळा येऊ देत आपल्याला सेम पद्धत आहे. आधी पुढचे मोजून घ्यायचे किती आहे? 1 2 3 4 एकूण किती आहे? 4. हे 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 ना याला जे नंबर दिले ना हे वाले आहेत हे पृष्ठ हे घन आहेत ते ठोकळे. हा असे किती आहेत? हा एक आणि हा एक आहे 2 म्हणजे 4 ठोकळ्यांचे किती आहे? 4 गुणिले 2. 4 कशाचे? हे 1 2 3 4 वरचे 2 खालचे 2 असे मिळून झाले 4 आणि असे 4चा सेट किती वेळा आहे? 2दा आहे म्हणून किती लिहिले मी? गुणिले 2. 4 दुनी किती आलं? 8 म्हणजे एकूण घन किंवा एकूण ठोकळे किती आहेत? 8. ठीक आहे. आता पुढचं आहे त्या घनांचं आहे ना ते हे असं वेगळे घन दिले आणि ह्यांची तुम्हाला पृष्ठे मोजायची. पृष्ठे म्हणजे काय माहितीये का? की पूर्ण भाग जो बाहेरून दिसतात जो फेस असतो ना त्याचा. आता हे सपोज ठोकळा आहे आपला ह्याची पृष्ठे किती आहेत ना ते तुम्हाला सांगते मग ह्याच्यात बघूया.
हे डस्टर आहे. ह्याची हे बघा कुठली बाजू आहे समोरची? ही. एक झालं. ह्याच्या मागची 2. इथं एक दिसतंय 3, त्याच्या खालची 4, इकडची 5 आणि इकडची 6. ह्याला पृष्ठे किती आहेत एकूण? 6. आता ह्याच्यात बघूया तसं. ह्यात बघा एवढा भाग आहे ना एल साईजचा, तो एक भाग आणि त्याच्या बॅक साईडनी झाले 2. मी ह्याला एक पकडते, एवढ्या अख्ख्या भागाला आहे ना, त्याला मी म्हणते ए. त्याच्या मागे कोणता आहे? मागचा भाग बी. इथपर्यंत झालं. आता हे 2 ठोकळ्यांचं मिळून हा भाग पृष्ठभाग झाला ना, तो झाला सी. आणि इथला एक आहे बघा एवढूसा, ह्याला झाला डी. आणि हा आहे ना इथला पृष्ठभाग, त्याला म्हणायचं ई. ठीक आहे. आता वरती आणि खालचा एफ आणि खाली जी. आणि हा आहे ना 3 ठोकळ्यांचं मिळून हा वरचा सरफेस, त्याचा जी एच. मग बघूया आता किती सरफेस झाले. 1 2 3 4 5 6 7 आणि हा मागचा 8. एकूण पृष्ठे किती? 8. जरी हा थोडासा समजला ना पृष्ठे कशी मोजायची, ह्याच्यावरची मी 2-3 उदाहरणे घेते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की नेमकं पृष्ठे कशी मोजायची. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय केलं? आकृत्या मोजण्या या भागातल्या महत्वाच्या कन्सेप्ट बघितल्या. आता आपण काय करूया? स्वाध्याय 8.4 याच्यातले महत्वाचे प्रश्न बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण आणि किती चौकोन आहे? आकृती ही आहे. सर्वप्रथम बघूया आपण त्रिकोण शोधूया. एकूण त्रिकोण. आता हे खूप महत्वाचं आहे. असं हाताने मोजत बसायचं नाही. ह्याला नंबरिंग करूया. पी क्यू आर एस. आणि ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात पण नाव देऊ. ए बी सी डी ई एफ आणि हे जी. इथपर्यंत समजलं. आता तुम्ही काही नाव पण बदलून देऊ शकता. फक्त काय कळायला पाहिजे, मोजते कसं ते बघून घ्या. ह्यात बघा एक सिंगल वाले त्रिकोण बघूया आधी. हे बघा बी सी डी ई हे 4 आहेत ना, एकटे एकटे त्रिकोण आहे. कुठला बी सी डी आणि ई. हे किती झाले एकूण? 4. एक एक अक्षरवाले. त्यानंतर 2-2 अक्षरवाले शोधूया. हे बघा ए बी एवढा मिळून आहे ना, आणि त्याच्यानंतर ई एफ एवढा मिळून 2 त्रिकोण होत आहेत. ए बी आणि ई एफ हे दोघं मिळून एवढे त्रिकोण झाले 2. त्यानंतर 3 याचे बघूया. 3 अक्षर बघून कुठले तयार होत आहेत त्रिकोण ते बघूया. आता ह्यात बघा होत आहेत बी सी जी एक होतोय. बी सी जी. आणि त्यानंतर अजून एक कुठला होतोय? डी जी ई. ठीक आहे. हे झाले 2. हे झाले 2. एकूण त्रिकोण किती होत आहेत मग? 4 + 2 + 2. 4 + 2 + 2 एकूण होत आहेत 8 त्रिकोण. बरोबर. तुम्ही नावं कशी दिलीत हे नका बघू. मी काढले कसे ते शोधा. एकूण त्रिकोण कसे तयारले? सिंगलवाले आहेत ना, म्हणजे एक एकटा त्रिकोण. बी सी डी ई लिहिले 4. त्यानंतर 2 अक्षर मिळून एक त्रिकोण तयार होते. ए बी हे बघ एवढा इथून आहे. त्याच्यानंतर ई एफ एवढा, हे झाले 2. त्यानंतर 3 अक्षर मिळून कुठला होतंय बघा? बी सी जी हे बघा इथून एवढा, आणि खालच्या साईडचा डी ई जी एवढा. म्हणजे एकूण सगळ्यांची बेरीज केली तर किती एकूण त्रिकोण येत आहेत? 8. आता काय करूया आपण? चौकोन शोधूया. एकूण त्रिकोण बघितले. आता बघूया एकूण चौकोन. त्रिकोण बघितले. आता आपल्याला बघायचे एकूण चौकोन. खूप महत्वाचा पॉइंट आहे एकूण चौकोन. एकूण चौकोन बघा, आपण काय करूया आधी सिंगल एकटे एकटे चौकोन बघू, मग 2 अक्षर मिळून बनणारे चौकोन बघू, नंतर 3 अक्षर मिळून बनणारे चौकोन बघू, नंतर 4 अक्षर, असं सिक्वेन्स जाऊ म्हणजे आपल्याला सगळे चौकोन मिळतील. आता बघा ए एफ आणि जी. ए एफ आणि जी हे तिघं मिळून एक एक चौकोन होतं. आपल्याला चौरस नाही शोधायचा, आपल्याला चौकोन शोधायचा आहे. चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात का? नाही. आणि सर्व कोण काटकोन पण नको आहे. त्याच्यामुळे हे बघा ए एफ आणि हा जी हे झाले सेपरेट 3 चौकोन. आता आपण दोघं मिळून बघा ए डी त्याच्यानंतर सी एफ. ए डी सी एफ त्यानंतर बी जी आणि जी ई
हे चौघ मिळून झाले जीई. त्याच्यानंतर डीजी, डीजी आणि जीसी हे मिळून तयार झाले 6 2 अक्षरे मिळून तयार झाले चौकोन. आता आपण बघूया 3 अक्षरे मिळून कुठले होते. बीजीई, बीजीई किती झाला, एक पूर्ण एक बॉक्स, एक चौकोन. आणि त्याच्या सोबतच अजून कुठला आहे, डीजीसी, डीजीसी हे दोघं मिळून झाले 3 अक्षरी चौकोन. आता मला बघायचंय ह्याच्यापेक्षा, आता बाहेरचं आहे का बघा, चौकोन PQSR हा एक भेटला. त्यानंतर बघा अजून कुठला भेटतोय, हा भेटतोय ABGED हा एक मिळतोय, हे 2 बॉक्स मिळून. त्यानंतर BGECF हा एक मिळाला. अजून यात पण अजून कुठला भेटू शकतो माहितीये का, ABCGD आणि इकडून एक मिळेल FEDGC. इथे किती मिळालं मला, 1 2 3 4 5 5. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची, 3 + 6 + 2 + 5 एकूण होतात 16, एकूण होत आहे 16. तर हे झाले आपल्याला त्रिकोण किती भेटले होते 8 आणि चौकोन किती भेटले 16. तुम्ही काय करा, नाही काय कळालं ना तर ह्याची जी नाव आहेत ना ते बघून बघा की हा 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 असं असं बनतोय का, म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करा की बरोबर असेच येतात का, हेच येतात. मग एकूण चौकोन आणि त्रिकोण किती झाले, त्रिकोण 8 आणि चौकोन 16. दुसरा प्रश्न आहे, लगतच्या आकृतीत त्रिकोण किती. आता ही आपल्याला आकृती दिली आहे. लक्षात ठेवायचं, ज्या त्रिकोणांचे शिरोबिंदू समान त्यांना सेम नंबरिंग, त्यांनाच नंबरिंग करायचं व्यवस्थित. बघा हे 1 2 3 4 हे त्रिकोण आहेत ना, यांचा शिरोबिंदू एकच आहे, म्हणजे सुरुवात त्यांची एका ठिकाणी, म्हणून मी नंबर दिले 1 2 3 आणि 4. आणि आता हे जे त्रिकोण आहेत ना, हा यांचे पण शिरोबिंदू सारखे आहेत की नाही, मग इथं पण नाव दिले 1 2 3. ठीक आहे, आता मोजूया. पहिले हे जे त्रिकोण आहेत ना, इथं मी लावणार ABC. तर ए च्या साईडचे त्रिकोण मोजूया, किती आहेत, 1 + 2 + 3 + 4. आता हे होतात एकूण 10. आणि हे जे आहेत ना बी साईडचे ते कुठले कुठले आहेत, 1 + 2 + 3 हे होतात 6. मला ह्या आकृतीत किती सापडले, एकूण एकूण झाले 10 + 6 किती 16. पण एक लक्षात आलं का तुमच्या, हे त्रिकोण हा त्रिकोण दोन्हीमध्ये सेम सेम आहे की नाही, 1 नंबरचा. मग याच्यातून एक एक्स्ट्रा डबल झाले ना, ते मोजले आपण, त्यातून एक वजा करते, मग राहिले किती 15. म्हणजे या आकृतीत एकूण किती किती त्रिकोण आहेत, 15. आता तिसरा प्रश्न आहे, खाली एक आकृती दिली आहे, त्यातील एकूण चौकोन किती ते शोधायचंय. चौकोनाचं सूत्र आपण सुरुवातीलाच बघितलं, म्हणजे एकूण चौकोन कशी मोजायचे. काय करायचं, हे चौकोन आहेत ना त्याला आडव्या जे चौकोन आहेत त्यांना वेगळे नंबर देऊ आणि उभ्यांना वेगळे नंबर देऊ. इथून सुरू करूया, 1 2 3 4 5 आणि हे 6. आता उभ्यांना पण नंबर देते, 1 2 3. आता एकूण चौकोनाचं सूत्र काय आहे, आडवे स्तंभ आहेत ना त्यांची बेरीज गुणिले उभे स्तंभ यांची बेरीज. आता बघा कशी, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 गुणिले 1 + 2 + 3, ह्याचं उत्तर येतं 21, हे गुणिले 6 ह्याचं उत्तर येतं 126. ह्याचं एक उत्तर आलं 126. एकूण चौकोन मिळाले मला. चौथा प्रश्न आहे, एक आकृती दिली आहे आपल्याला आणि त्या आकृतीत एकूण चौकोन किती विचारलंय. चौकोन म्हणजे काय, एक भूमितीय बंद आकृती जिला 4 कोन आणि 4 बाजू असतील. आणि बाजू समान पाहिजेत का, काही गरजेच्या नाहीत, फक्त 4 बाजू पाहिजेत, ते कमी जास्त असते तरी चालते. मग आता हे शोधायचं कसं माहितीये का, इथं परत मी नाम देते, 1 B C आणि D. आता शोधूया सिंगल चौकोन कुठले कुठले आहेत. तेव्हा ह्याला पण 4 बाजू आहेत, बी ला पण आहेत आणि सी ला पण आहे, हे तिघ सापडले मला 3 चौकोन. आता 2 अक्षर मिळून तयार होणारे चौकोन बघा, AB आणि BC. एकूण किती झाले मग चौकोन, 3 हे 3 + 2 मिळून किती झाले 5. एकूण चौकोन किती आहेत आकृतीत मग 5. पाचवा प्रश्न आहे, आकृतीत किती घनठोकळे आहे. आता मी ह्याची टेक्निक सुरुवातीला सांगितली, परत एकदा सांगते. सगळे पुढचे ठोकळे आहेत ना, ठोकळा म्हणजे हे हा चौकोन आहे ना तो,
मग अशा टाईपचे हे जे समोरचे किती आहेत नंबर देऊन घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहेत. म्हणजे हे जे ठोकळे आहेत ना पुढचे समोरचे, हा एक ठोकळा, हा एक ठोकळा, त्यांचीच ही वरची बाजू आहे. हे किती आहेत असे 9 ठोकळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे. अजून किती बॉक्स आहेत असे किती आहेत? 2 रांगा आहेत त्याच्या मागे. म्हणजे एकूण किती झाल्या 9 ह्याच्या? 1 2 3 रांगा आहेत. 9 2 8 9 त्रिक 27. एकूण ठोकळे किती झाले मग? 27. 6वा प्रश्न आहे, दिलेल्या रचनेतील ठोकळ्यांच्या मांडणीमध्ये एकूण किती पृष्ठे आहेत ते ओळखा. मुलांना ठोकळे मोजायचे येतात, कसेही मोजून घेतात, पण पृष्ठे मोजायला ते कन्फ्यूज होतात. आता लक्षपूर्वक ऐका, पृष्ठे मोजायचे कसे, ठीक आहे. आता हे जे ठोकळा दिलाय ना, त्याचा पूर्ण हा भाग आहे ना, मला इकडून एवढं सगळं दिसणार आहे ना, हे एवढं सगळं पार्ट दिसणार आहे. मग तो झाला एक पृष्ठ. त्याच्या बॅक साईडचा म्हणजे मागचा 2, हा पूर्ण 1, त्याच्या मागे 2 झाले. हा एवढा पट्टा आहे ना ह्याच्या साईडचा कोपऱ्यातला, हा 3, वरचा 4, खालचा पूर्ण भाग आहे ना तो झाले 5, इथपर्यंत आले. आता हा आहे ना 6, इथला 7, हा 8 आणि हा 9, इथपर्यंत आले. आता हे जे आडवे पट्टे आहेत ना, हे 10, 11 आणि हे 12, म्हणजे एकूण पृष्ठे किती झाले माझे? 12. पृष्ठे म्हणजेच काय माहितीये का, की कुठला भाग मला दिसतोय. आता हा जो ठोकळा आहे ना, तर त्याचा हा भाग सेपरेट दिसतो. हे पूर्ण असं ठोकळा असतं ना, असा. तर मी काय समजलं, असा एक पूर्ण पृष्ठ आहे. पण तो असा आहे का? नाही. तो कसा आहे? खाली वरती. म्हणून ह्याचे एकूण पृष्ठे किती झाले? 12. तुम्ही काय करा, स्वतः एकदा मोजून बघा. नाही समजला पुन्हा व्हिडिओ मागे घ्या आणि परत बघा मी कसं मोजलंय. जोपर्यंत तुम्हाला स्वतःहून पृष्ठे मोजता येत नाही ना, तोपर्यंत सतत प्रॅक्टिस करत राहायची. तरच ह्याच्यावरचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील. आता 7व्या प्रश्नामध्ये पण आपल्याला काय करायचंय? पृष्ठेच मोजायची. हा, हे मला एक ठोकळा दिलेला आहे. आता इथं पृष्ठे कशी मोजता येते एकदम काळजीपूर्वक बघा. हा जो हे तिन्ही पृष्ठ मिळून येतं, वरचा भाग आहे ना तो एक झाला 1 पृष्ठ, खालचे साईड 2, मी ते लिहिते हा. 1, खालची साईड 2, ठीक आहे. ही साईड 3, या कोपऱ्यातली साईड 4. आता बघा 5, 6 आणि हे 7, 7, त्यानंतर ह्याच्या मागची 8, इथं 9, 9 आणि ही 10. आता ही 11, ही 12 आणि इथली 13 आणि इकडची 14. एकूण पृष्ठे किती झाली माझी याची? 14. ह्या चित्रापेक्षा तुमच्या वहीतलं जे बुकमधलं चित्र आहे ना ते जास्त व्यवस्थित आहे. फक्त लक्ष द्या की हा व्हिडिओ एकदम स्लो मध्ये बघा, म्हणजे ते पृष्ठांचे तुम्हाला एकूण नंबर सापडतील. किती एकूण पृष्ठे? 14. आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय? एकूण त्रिकोण किती ह्या आकृतीमध्ये. आता बघा, हे 3 त्रिकोण आहेत ना, त्यांचा शिरोबिंदू समान आहे. मग मी इथे नंबर देते 1 2 3. त्यानंतर हे 3 शिरोबिंदू या तिघांचे सेम 1 2 3. आणि हे 2 त्रिकोण आहेत ना, त्यांचे पण शिरोबिंदू सारखे. मग हा आहे ना, हा वाला त्याची मोजू आहे 1 अधिक 2 अधिक 3 होतात 6. त्यानंतर ह्यांचं मोजू आहे 1 अधिक 2 अधिक 3, ह्याचे पण होत आहेत 6. आणि हे 2 त्रिकोण आहेत ना 1 अधिक 2, यांचे मिळून होत आहेत 3. आता ह्या तिघांचे मिळून बघा, आणि हे एवढे झाले. त्यानंतर हे 2 आहेत ना, हे आणि हे सेट, ह्या दोघांचे मिळून तयार होतोय एक त्रिकोण, तो एक. आणि सर्व मोठा, सपोज डी असे नाव देऊया. हा जो त्रिकोण आहे ना, त्रिकोण BCD एक बनला, आणि त्रिकोण ABC, ABC ह्यांचे मिळून बनला एक मोठा त्रिकोण. हे सगळे मिळून आता बघूया किती त्रिकोण होतात. 6 अधिक 6 अधिक 3 आणि हा आणि एक, हे दोघं मिळून बघूया. 12, 13, 14, 15, 16, 17. एकूण त्रिकोण किती होत आहेत? 17. आता प्रश्न काय पुढचा? सोबतच्या आकृतीत सरळ रेषा किती? आता सरळ रेषा मोजायची आहेत ना, आपण कन्फ्युज होतो. आपण काय करूया, नंबर देऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ही पहिली आडवी सरळ रेष 1, 2, ह्या दोन मिळून 1
तिसरी रेष काढली, ही इथून इथपर्यंत ही आहे चौथी. 4 झाल्या. आता हा मधला बॉक्स आहे ना त्याची 5, 6, 7, 8 झाल्या. आता हा जो शेवटचा आहे ना त्याला देऊ 9, 10, 11, 12 झाल्या. एकूण सरळ रेषा किती आल्या आपल्या 12. असे तुम्ही नंबर दिले ना तर मग आपल्याला पटकन सापडतं. आणि सरळ रेषा म्हणजे उभी आडवी बोलले का त्यांनी? नाही. ती उभी असो आडवी असो ती कशी पाहिजे? फक्त एका लाईनीत सरळ पाहिजे. म्हणून त्या इथे एकूण किती आल्या रेषा 12. 10वा प्रश्न आहे, आकृतीमध्ये किती घन ठोकळे आहेत? आता ह्यामध्ये आतापर्यंतचे आपण जे प्रॉब्लेम बघितले ना त्यामध्ये जे ठोकळ्यांची संख्या आहे ना समान होती, त्याच्यामुळे आपल्याला सोपं मोजायला सोपं जात होतं. पण इथं वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या संख्येत ठोकळे आहेत, त्यामुळे सगळे असे मोजत बसायचे नाही हाताने. मी सांगते ती पद्धत वापरायची. एकूण ठोकळे कशी शोधायची माहितीये का? आता बघा, हे स्तंभ हे जे उभे आहेत ना त्यांना आपण म्हणूया खांब. ठीक आहे. आता हे जे खांब आहेत ना, हे हा आणि हा खांब आहे ना त्याच्यात किती ठोकळे आहेत आपल्याकडे? 4-4. हे बघ 1, 2, 3, 4. ह्या 2 खांबांकडे 4 ठोकळे आहेत. म्हणून मी काय करते 2 गुणिले 4. 2 खांबांकडे प्रत्येकी 4 ठोकळे अधिक. आता हा एक खांब आहे ना, हा 1 गुणिले त्याच्याकडे किती ठोकळे आहेत? 1, 2, 3. 3 ठोकळे आहेत अधिक. आता हा जो खांब आहे ना, ह्याच्याकडे 2च ठोकळे आहेत. 1 आणि 2. एका खांबाकडे 2 आहेत अधिक. हे कॉर्नरचे 2 खांब आहेत ना त्यांच्याकडे 1-1 ठोकळा आहे. ह्या दोघांकडे 1-1 ठोकळा आहे. लक्ष द्या, दोघांकडे 4, ह्या एकट्याकडे 3 ठोकळे आहेत, ह्या एकट्याकडे 2 ठोकळे आहेत आणि ह्या दोघांकडे 1-1 ठोकळा आहे. मग ते बेरीज करूया. 8 अधिक 3 अधिक 2 अधिक 2. ह्याची एकूण बेरीज होती 15. म्हणजे या स्तंभामध्ये किती एकूण ठोकळे आहेत? 15. आता 11वा प्रश्न आहे, घन ठोकळे किती? यामध्ये बघा मागच्याच उदाहरणातलं सूत्र वापरायचं. कसं? पहिला जो खांब आहे ना सगळ्यात उंच, त्याच्यात एकूण किती ठोकळे आहेत? 1, 2, 3, 4. 4 ठोकळे आहेत. 1 गुणिले 4 केला. त्यानंतर हे जे जरा छोटे खांब आहेत ना, हा आणि हा, त्याच्यात एकूण त्यांच्यात किती प्रत्येक खांबात किती ठोकळे आहेत? 3-3. 2 गुणिले 3 अधिक. आता हे जे खांब आहेत ना, हा एक, ह्यांच्यात किती ठोकळे आहेत? 2-2 आहेत. म्हणून 3 गुणिले 2 अधिक. हे 3 ठोकळे आहेत ना, हा वाला आणि हा वाला. या तिघांकडे एकच खांब आहे, ते ठोकळा आहे खांबांकडे. 4 अधिक 6 अधिक 6 अधिक 3. 10, 16, 19. एकूण ठोकळे किती झाले मग? 19. या प्रश्नाबरोबरच आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.